गुड मॉर्निंग सर्वांना. हे बघा, मी आंघोळ केली म्हणजे लिलानं पण केलेली असते का. हे बघा कशी छान अशी तयार झाली आणि ती तयार वगैरे केला आणि खेळत होती. म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करावा, कारण ना आज मला खूप कामं होती आणि त्यातनं आज लिलाचं बोरनान आणि हळदी कुंकू होतं. त्यामुळे ना पटापटा कामं आवरायला घेतली आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. किचन वगैरे सगळं आवरलं आणि लिलाला झोपी घातलं. म्हटलं चला ती झोपली तोपर्यंत आपण थोडंफार डेकोरेशनची तयारी करावी. डेकोरेशन करायला घेतलं. काही नाही, सिम्पलच करणार होते कारण जास्त काही जमत नाही लीलामुळे, कारण ती करून देत नाही. त्यामुळे थोडंफार करणार होते सिम्पल. ती झोपली तोपर्यंतच कुठं काय होतं, नंतर काही करूनच देत नाही. ती काय आणखी उठलेली नव्हती, त्यामुळं म्हटलं चला आता पतंग वगैरे ते पण राहिलेलं आहे ना, ते पण करून येऊ. घरामध्ये तर एवढा सगळा पसारा पडला होता ना, ते पसारा बघून असं वाटत होतं कधी एकदाची माझी कामं उरकताल, कधी निवांत होईल. म्हटलं जाऊ दे, एखादे दिवस चालतंय. आणि तेवढ्यातच आमची लीला उठली आणि सावी पण उठली. मग दोघींचा चालला होता उद्योग, पण लीलाला कळलं मम्माला काम आहे म्हणून लगेचच मला काम करू लागत होते. डेकोरेशन तर आवरलं होतं. मग रांगोळ काढायची, पण रांगोळ काढायची म्हटलं ना, लीला आणि सावी दरवाजामध्ये अजिबात रांगोळी ठेवत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज फुलांचीच रांगोळी काढावी. नथनी काढली होती मी फुलाची सिंपल अशी, आणि असं काहीसं डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशन वगैरे सगळं आवरलं होतं. सिंपल केलं होतं, काही जास्त केलं नव्हतं कारण लीलामुळे काही जास्त करायला भेटलंच नाही आणि टाईम पण नव्हता. ही अशी सिंपल अशी नथनी पण रांगोळी म्हणून काढलेली. त्यानंतरने बायकांना वगैरे बोलवलं, बायका वगैरे आल्या. हे बघा माझं गुणीबाळ किती शांत बसलं होतं, सगळं करून दिलं. आज तिने कसलीच रडरड केली नाही, काय नाही. तिचं बोरनान वगैरे करून घेतलं. सगळ्या बायकांनी औक्षण वगैरे केलं आणि मी अशी काहीशी तयार झाली होती कारण हळदी कुंकू पण ठेवलं होतं आजच एकाच दिवशी. दोन्ही पण करून घ्यावं म्हटलं कारण परत नाही व्हायचं. मग हे बघा लीला छान अशी खुर्चीवरती बसलेली होती, तिचं झालं होतं आज सगळं. मला एवढा कंटाळा आला होता, किचनमध्ये वगैरे सगळीकडं पसाराच दिसत होता. मग म्हटलं चला आता आपण पसारा आवरावा. काय काय देऊ तुला? तिला आता घ्यायची तिथली सायकल. नाही देणार मी तुला सायकल. असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू